आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. नव उद्योजकांसाठी खरं तर हा खूप महत्वाचा आहे. शेवटपर्यंत मित्रांनो हा व्हिडिओ पहा. अतिशय चांगला व्हिडिओ आहे. सुरुवात आहे अशी करतो, तुम्ही जी पाठीमागं ट्रॅक्टर बघताय ही HMT कंपनीचा जुना ट्रॅक्टर आहे आणि या HMT कंपनीच्या जुन्या ट्रॅक्टरच्या कंपनीमध्ये सेल्समन म्हणून काम करण्यापासून ते आज नांगरची मोठी कंपनी निर्माण करण्यापर्यंत हे शाहूराव देवकर आहेत, जे इंदापूर तालुक्यातील शहाजीनगर गावचे आहेत. तर त्यांच्या आज या फॅक्टरीमध्ये आलोय. या फॅक्टरीमध्ये काय काय तयार होतंय सांगा एकदा. काय काय तयार होतं आपल्या फॅक्टरीमध्ये डबल पलटी नांगर, रोटावेटर 2.5 फुटापासून 6.5 फुटापर्यंत, केळी कटर मशीन, खोडकी कटर मशीन, मल्चियर, पॉवर हॅरो एवढे सगळे आपण साधारण 6 ते 7 अवजारे आपण बनवतोय. हे व्यक्ती तुम्हाला साधे सुधे दिसत असतील, पण ह्यांचे हे जेवढे आता प्रोडक्ट सांगितलेले आहेत ते प्रोडक्ट कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात, तामिळनाडू आणि बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये ह्यांचे हे प्रोडक्ट आता सेल होत आहेत. ह्या गोष्टीची नेमकी सुरुवात कशी झाली हे खरं तर आपण जाणून घेणार आहे. सुरुवातीला एक त्यांची इंडस्ट्रीज दाखवू आपण. इंडस्ट्रीज दाखवा पूर्ण. या ठिकाणी बघा, या ठिकाणी काय नांगर तयार करता येतात इथं. नांगराचे पंखे आहेत, बर, नांगराच्या मांड्या तिथं आहेत, नांगराचे शाफ्ट आहेत, पुन्हा हे रोटावेटरचे आहेत, पुन्हा रोटावेटरच्या थळ्या बनवलेल्या तिथं आहेत. सगळं इथं बनतंय. सगळं इथं सगळं इथं बनतंय. सगळं इथं बनतंय. बरं, थोडं पुढे या इथं. थोडं आणखी महत्वाच्या गप्पा कशा मारायच्यात माहितीये का? कारण हा व्यवसाय वेगळा आहे. हो, हा व्यवसाय करायचं सुचलंच कसं? आणि HMT कंपनीत तुम्ही सेल्समन म्हणून होता. कसं झालं की 89 साली आम्ही HMT ट्रॅक्टर घेतला होता. त्यानंतर त्याचा 90ला त्याला मी सर्व्हिस बघताना, कॉलेज संपल्यानंतर सर्व्हिस करता बघायच्या वेळेला त्याचा मी डीलरकडे गेलो, त्याची भेटलो. त्यांनी सांगितलं मग कर सेल्समन म्हणून काम. मग सेल्समन म्हणून एक ते 2-2.5 वर्ष काम केलं. त्यानंतर मला महाराष्ट्र ॲग्रोची HMTची सब डीलरशिप अकलूजला मिळाली. मग त्या अकलूजची डीलरशिप घेतल्यानंतर ते करत करत सब डीलरशिपचा पुन्हा मी डीलर झालो. पुन्हा डीलर झालो पुन्हा. मग ते साधारण 15 साली HMT कंपनी बंद झाली. बंद झाल्यानंतर पुन्हा मग त्याच्या अगोदर ट्रॅक्टर बरोबरच मग नांगर लागायचे म्हणून आम्ही पुण्यातल्या ओरिएंटल कंपनीचं नांगर घेत होतो. मग ते आमचा चांगला धंदा चालल्यानंतर पुन्हा ओरिएंटल कंपनी बंद झाली. त्यानंतर मग आम्ही ती कंपनी स्वतः विकत घेतली त्याच्याकडनं. मग मुलगा इंजिनियर झाला होता, मेकॅनिकल इंजिनियर. मग ती सगळी कंपनी घेतली. मुलगा इंजिनियर करण्याचा मागचा हेतूच हे होता. हे हाच येत होता किंवा ही कंपनी आपल्याला आपल्याला असं काहीतरी वेगळं काहीतरी करायचंय. मग त्यानंतर आपण ती कंपनी घेतल्यानंतर मग त्याचं आपण अकलूजमध्ये त्याचं प्रोडक्शन चालू केलं. फक्त पहिल्यांदा त्यांचं डबल पलटी नांगराचे 2च मॉडेल चालत होते. जरा प्रोडक्शन बघू आपण. चला प्रोडक्शन दाखवा थोडं. या ठिकाणी ना इंदापूर तालुक्यात शहाजीनगर म्हणून कारखाना आहे. या शहाजीनगर कारखान्याच्या जवळच या ठिकाणी हे एक त्यांचं एक शोरूम टाईप ही इंडस्ट्रीज आहे. काय काय आता तयार केले दाखवा आम्हाला जरा. हे काय नांगर आहे? आता हा हायड्रोलिक नांगर आला. हायड्रोलिक हे निळ्या कलर हायड्रोलिक नांगर आहेत. पाठीमागचे ते आहेत ते सगळी मॅन्युअल नांगर आहेत. बर, म्हणजे जे साधे नांगर दांडक्यावर पलटी होणारे ते नांगर आहेत. आणि हे हायड्रोलिक नांगर. हायड्रोलिक म्हणजे ऑटोमॅटिक पलटी. आता त्यातनं पुन्हा इकडे पुन्हा हा हे खोडवा फोडायची अवजार बनवलंय. ही नवीन आहे का? म्हणजे यापूर्वी हे होतं का असं? आता हे नवीन चालू झालेत. नवीन आता त्यानंतर पुन्हा इथं सरी सोडायचं अवजार बनवलंय. पुन्हा हा रिव्हर्स फॉरवर्ड रोटर आहे. हा 2.5 फूट आहे. हा 2.5 फुटी झाल्यानंतर 2.5 फुटीनंतर परत 3 फुटी आहे, 4 फुटी आहे. हा 5 फुटी रिव्हर्स फॉरवर्ड आहे. ही रिव्हर्स फॉरवर्ड वाला आहे का? रिव्हर्स फॉरवर्ड. त्यानंतर पुन्हा ही बाकीचे रेग्युलर रोटर. मग हे संपूर्ण म्हणजे संपूर्ण हे अख्खा पूर्ण मशिनरीज ही इथं बनवली. सगळी इथं सगळी बनलेली आहे. त्यानंतर पुन्हा हे रिव्हर्स फॉरवर्ड नंतर पुन्हा 3.5 फुटी रोटर आहे, 4 फुटी रोटर आहे. थोडं या ती बघू आपण जरा. या ही थोडंसं मोठं दिसते. ही साईज मोठी दिसते थोडी. बरोबर. हा 6.5 फूट आहे. बर, हा 6.5 फूट आहे. हा 4 फूट आहे. हा 5 फूट आहे. त्यानंतर पुन्हा तिकडे तुमच्या पाठीमागे केळी कटिंग मशीन आहे. ही केळी कटिंग मशीन आहे. ही पाहिलेली आहे मी आम्ही. ही केळी कटिंग मशीन आहे. आता ह्यानंतर ही पाठीमागे 65 कुटी मशीन आहे. याला मल्चर म्हणतात. बर, ही मल्चर मशीन. ती पलीकडचं मशीन आहे ती खोडवा कटिंग करतं. ते खोडवा कटिंग करतं आणि उसाच्या बागला पण पडतं. अशी सगळी अवजारं तिथं आपण स्वतः बनवलेली आहेत. आणि हे सगळं आपण स्वतः बनवतो. आणि सगळे बनवताना त्याची जी क्वालिटी असते ती क्वालिटी पहिल्यांदा आपण बघितलेली असते. त्यामुळे क्वालिटीला इंटरफेअर करत नाही. काही जरी अडचण आली त्याला आपण त्या गिरायकाला देऊ शकतो. आता कसं आहे,
हा. मोठमोठ्या कंपन्या जर म्हणलं हा. तर त्या मोठमोठ्या कंपन्याचं कसं आहे, त्यांचं नाव असतंय. हा निश्चितच तुमच्यापेक्षा हलकी क्वालिटी जरी असली तरी त्याची किंमत जास्त असेल. कसं असतं आता की तिथपर्यंत आम्ही अजून सगळ्यापर्यंत पोहोचू शकलो हा, हा. नाही, पण आमचे काही काही कस्टमर बेंगलोर पर्यंत आहेत. बर बर बर. बेंगलोर पर्यंत आहेत. हम्म. आता इकडे तुम्हाला सांगतो ते आपलं गायछापचं गाव संगमनेर. संगमनेर. हा. संगमनेर पासून माझ्याकडे रिपेअरला लोक येतात, तिथपर्यंत हा. माझ्या अवजारा जातात. हा. इकडे खाली अवसार लातूर पासून येतात. हा हा हा. अडचण गिरायकाला जे आहे ते, माझं ओरिएंटल नाव पहिलं तेवढं त्यांनी त्या पहिने मोठं झालं नाही, पण आमच्याकडे गिरायक लांब लांब येतात. हा. आणि आलेल्या गिरायकाचं पूर्ण समाधान करणं हे माझं काम आहे. पण ही मजबूती जी आहे ना, मजबूतीचा हा विषय तर सगळा हार्ड आहे. हा. मजबूतीचा विषय येणार हो. काय, असं कस्टमरला तुम्ही सांगणार की ही मजबूतीची गॅरंटी काय अशी? म्हणजे जर- गॅरंटी त्याची गॅरंटी अशी, आता नांगराच्या बाबतीत तर नांगराचा थोडं नांगरकडे जाऊ आपण, नांगरकडे जाऊ आपण. नांगराचा मेन पार्ट काय असतो? तुटणारा शाफ्ट आणि मांडी. हो बरोबर हा? बरोबर. मग आता असं आहे की ह्याची जेवढी मांडी साईज जेवढी आहे, ते दाखवा, पोर्शन दाखवा. ही जी मांडी साईज आहे हा हा. ही 120 बाय 40 mm आहे. बर बर हा? बर बर. 120 बाय 40 mm आहे. हम्म. आणि ह्यातला जो शाफ्ट आहे, बाकीच्या शाफ्टला इथं स्टेप असतात. स्टेप माझा शाफ्ट प्लेन आहे. हा जर माझ्या नांगराचा शाफ्ट तुटला हा. किंवा मांडी बेंड जरी झाली तरी त्याला ते बदलून देऊन त्याला 1000 रुपये बक्षीस देतो. बेंड झाली तरी बेंड झाली तुटायची तरी गोष्ट लांब. कुठे लांबच बेंड झालं तर त्याला 1000 रुपये बक्षीस आहे माझं. बर बर बर. का तर 12 वर्षात अजून एकाही नांगराचं माझ्या शाफ्ट तुटला नाही, मांडी बेंड झाली नाही. का तर ह्याला असणारे सगळं मटेरियल त्या लाईफचं हेवी मध्ये असतंय. ह्याला सगळी CO2 वेल्डिंग आहे. हो, त्याला असणारा 12 वर्षापासूनचे माझे कामगार तेच आहेत. त्यामुळे त्यांना काय कशाला लागतं हे त्याला क्लिअर माहिती आहे. विशेष म्हणजे तुम्ही स्वतः ह्यामध्ये मी आहात. स्वतः हे कळतं, कपडे कळतं की बाबा हे कपडे बदलून मी इथं काम थोडं करतोय. इकडे या, थोडं इकडे या. थोडं आता एक महत्वाचं कसं आहे की एक तुम्ही नांगर बनवलेला आहे, हा. मला वाटतं ते आतमध्ये. हा, हा. त्या नांगराचं काय वैशिष्ट्य आहे जी इतर कंपन्या आता देत कसं झालंय नाही? की आता कसं झालंय की आता height थोडं वाढवायला- तिथेच जाऊन बरं का? आपण बोलू, बरं का? तिथेच जाऊन बोलू. गवत सगळं हे असतं गावात, तर शेतात हे हो, असतं, त्यामुळे हो. आता हाईट वाढवून आता हायटेक चालू झालं. हो हो हो. तर एवढा मोठा नांगर, ही हाईट आहे, किती हाईट आहे साधारण? हा जवळजवळ 17 mm आहे. बर, असं बर. 70 इंच उंची आहे. हा हा एवढी कोणाचीच नाही बर. अजूनपर्यंत मार्केटला एवढा कोणी नांगर काढला नाही. हा हा हा. हा, तर तिथे एवढा मी काढला आणि माझा सक्सेस झाला तो. बर. हा, ह्याची वैशिष्ट्य काय आहे आता? ह्याची वैशिष्ट्य असं आहे की ना, ह्याला आता हा ट्रॅक्टर 80 HP ट्रॅक्टरला चालतोय, हो 65च्या पुढच्याला हो, चालतोय. हो. आता ह्याचं कसं शाफ्ट तुटणार नाही, मांडी बेन होणार नाही. नाही. हा, आणि ट्रॅक्टर नांगर चालू केला, ट्रॅक्टर बसला की दोन्ही मागचा पुढचा पंखा समान बुडला पाहिजे आत, बरोबर. आणि नांगराची एक लेवल झाली पाहिजे. हा हा हा. मग ह्याच्यापेक्षा वेगळं काय असू शकणार आहे? बरोबर आहे. आणि एक तर आपल्याला मटेरियलला तर गॅरंटी आहेच. हो हो हा? बरोबर. आणि हे सगळं बनवलंय ते सगळं CO2 वेल्डिंग मध्ये बनवलंय. साध्या वेल्डिंगचा उपयोग करतच नाही आपण. हा, आता अजूनपर्यंत ह्या 2.5 फुटी रोटर, 3 फुटी रोटर आहेत रिव्हर्स फॉरवर्डचे, हो. पण 4 फुटी 5 फुटी कोणी बनवलंच नाही. हे फक्त तुम्हीच बनवलेलं मीच फक्त बनवलंय. आणि मी माझ्यात बनवलं. आणि माझं आलं की माझं प्रत्येक कुठलाही पार्ट असू द्या, कुठलंही मशीन असू द्या, अवजार असू द्या, एकच नंबर चालतं. हा हा हा, तेवढं कोणी चालू शकत नाही. बर. हा, का तर आता माझा रिव्हर्स फॉरवर्ड 2.5 फुटी बांधायला चालतो. हीच आहे ना तो? हा, तर बाकीच्याला पाठीमागे रेझर लावावा लागतोय. हो. मला रेझर लावायचीच गरज गरजच नाही ह्याला. तेवढं मातीच फेकता येते. हा? बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे अशा काही आपण बनवतो आणि स्वतः कसं होतं, स्वतः मी ते करतोय. आता हे गोष्ट तयार झालेली गोष्ट महत्वाचं माझ्या, काय आहे? अहो, तुमचं शिक्षण किती आहे? मी M.Com आहे. M.Com आहे. हो. जुनं M.Com. किती साली M.Com? M.Com साधारण माझं बघा 88 लाच आहे. 88. हो, 88 बरोबर. हा, हम्म, हम्म. 88 89 ला माझं M.Com झाल्यानंतर पुन्हा MPC केली, त्यात पुढे कधी वाटलं होतं का की अशा पद्धतीने आपला व्यवसाय असेल, एवढ्या चांगल्या पद्धतीने लोकांचा रिस्पॉन्स असेल? काय कसं असतं, शेवटी आपली सर्व्हिस, आपलं प्रॉडक्ट काय आहे, त्याची क्वालिटी काय आहे हे बघून किती आपल्याला आपोआप होतं, कन्वर्ट होतं. हा? आणि माझे पहिले कसं होतं की जे 90 साली जे मी म्हणजे 90 ला सेल्समन म्हणून काम केलं, त्यानंतर 92 ला मी HMT सब डीलर झालो, पुन्हा डीलर झालो. मग मला सगळे गिरायक माझे पहिलेच आहेत, फक्त पहिलेच. ट्रॅक्टरकडचे अवजाराकडे आले. अवजाराकडे आले. खरंय खरंय. आणि जवळजवळ ह्या 4-5 तालुक्यात तर माझं सगळं मी पहिला गाव ना गाव फिरलेलं आहे सेल्स. बरोबर बरोबर. हा. त्यामुळे प्रत्येक गावात माझी 2-4 लोक तर आहेतच. हो, आहेत ते 4 लोक तर माझे प्रत्येक गावातच आहेत. हा हा. त्यामुळे मला मार्केटिंगचा जास्त त्रास व्हायची गरज नाही. बरं, आता महत्वाचं या इकडे महत्वाचं ह्यात काय होतं पुन्हा महत्वाचं. बघा, बोला बोला. एकाला दिलेली वस्तू जर चांगली चालली तर तो आपोआप 4 जणांना सांगतो इथं चांगलं मिळतं, घेऊन जा म्हणून. हो हो हो. हा? आता माझं इथं शेळगावचं उदाहरण आहे. जरा बसू तिथं. बरं का? हा, हा. शेळगावचं उदाहरण आहे. शेळगाव मध्ये एक जणाला मी रोटावेटर दिला होता बारका, ऊस बांधायचाच. तिथं वेळेच्या पाटलाला रोटर पाहिजे म्हणजे त्याला विचारलं, हा. अरे मला रोटर घ्यायचा, मी काय करू? त्यानं सांगितलं जाऊन फक्त ओरिएंटचा रोटर घे. हा हा. हा? मग तो रोटर जेव्हा घ्यायला त्यांना बाकी जेव्हा सगळं बघितलं, पण त्यांना माझ्याकडे नांगर एक नेला.
पुन्हा मोठा रोटर एक न्याला. खरंय खरंय. तो न्यायला आलता काय माझ्याकडे? पब्लिसिटी हा. सगळ्यात बेस्ट हा, तो पब्लिसिटी. न्यायला काय आलता माझ्याकडे की रिव्हर्स फॉरवर्ड रोटर न्यायला आलता. पण त्यानं त्याच्यावर माझी 2-3 अवजारं नेली. बरोबर. आता त्यामुळे तिथं माझं काय झालं, इथे तर मार्केटच झालं. देवकर पाटील आता एक आहे की महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना तुमच्याशी संपर्क साधायचा आहे. हा हे काय खरेदी करण्यासाठी म्हणा, नांगर कल्टिवेटर काय जे बी त्यांना जे आवश्यक गोष्टी आहेत समजा जे तुमच्याकडे मिळतात. हा. तुमचा मोबाईल नंबर सांगा आणि तुमचा पत्ता सांगा. चला इथं बघून सांगा. आता ओरिएंटल इंजिनिअरिंग कंपनी, हम्म. काटी रोड, निराभिमा शुगर फॅक्टरी, इंदापूर, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. माझं नाव शाहूराव श्रीमंत देवकर. हम्म. माझा नंबर आहे 99-700-422. बरोबर. हा नंबर तर सोपा आहे. तुम्हाला मी पहिल्यांदाच सांगितलं होतं मित्रांनो की हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे. मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं तर का तर ही जी यशोगाथा आहे, शून्यातनं विश्व निर्माण करण्याची यशोगाथा आहे ना, आणि नुसतं विश्व निर्माण नाही तर क्वांटिटी कसे कडक आहे आणि क्वालिटी भक्कम आहे, हे सर्व आपल्याला यांच्याकडून शिकायला मिळालं. त्यामुळे मी तुम्हाला म्हणलं होतं व्हिडिओ महत्वाचा आहे. तर कोणाला जर जे ह्या गोष्टी पाहिजे असेल, मी स्क्रीनवर तर नंबर देतोच, पण कोणाला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. 24 तास त्यांचा मोबाईल चालू आहे आणि स्वतः मी त्यांची कपड्यावरून लक्षात घ्या. तुम्ही हे बघा, कपड्यावर लक्षात घ्या. त्यांना सांगितलं की तुम्ही आहे असं आम्हाला मुलाखत द्या. ते स्वतः राबतात, ते स्वतः आबदतात ह्यामध्ये. एवढंच या ठिकाणी सांगतो. मी श्रीयश नलवडे, जनता एक्सप्रेस मराठी न्यूज, शहाजीनगर, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे.